नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक झाली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. सांगली आणि सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका पार पडल्या आहेत. आणि आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या निवडणुकीचे. या मतदारसंघातून स्थानिक स्वराज्य संस्था सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक आमदार विधान परिषदेवरती पाठवायचा असतो. आणि या आत्तापर्यंतची परंपरा अशी आहे की ही निवडणूक अत्यंत चुरशीनं होती. 2016 मध्ये ही निवडणूक झाली ती. आणि त्यावेळेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम दादा हे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. ते खरं म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवरती दावा केला होता. सातारा जिल्ह्यानंही दावा केलेला होता. परंतु त्यावेळेला तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी मोठ्या प्रभावानं ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली. आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम, त्यानंतर डॉक्टर जितेश कदम वगैरे या सर्व मंडळींनी त्यावेळेला मोहनराव कदम दादा यांचा विजय घडवून आणला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा त्यावेळेला पराभव झाला. प्रचंड ताकद त्यावेळेला लावण्यात आलेली होती काँग्रेसतर्फे. आणि विशेषतः ज्यांना समन्वयाचं राजकारण म्हणतात ते डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन केलं आणि मोहनराव दादांचा त्यावेळेला विजय झालेला होता. आता ही निवडणूक होऊन आता जवळजवळ 8-9 वर्ष झालेली आहेत. त्याच्यामध्ये आता खूप राजकारणामध्ये बदल झालेले आहेत. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आता सांगली आणि सातारा जिल्ह्यातला राजकीय समतोल सगळा बदललेला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्याचा आत्ता आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की आत्ता ढोबळमानानं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हा सदस्य संख्येच्या बाबतीत क्रमांक 1 वर असेल. त्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती क्रमांक 2 वर असेल. शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आहे ती क्रमांक 3 वर येईल. आणि त्याच्या पाठोपाठ लगेच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या एकूण बलाबलामध्ये असेल. त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो आणि त्यानंतर काही अपक्ष उमेदवार आहेत आणि उभाठा शिवसेनेचं अगदीच 2 किंवा 3च संपूर्ण सदस्य या सगळ्या प्रवाहामध्ये आहेत, या मतदारसंघात आहेत. आता या सगळ्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सर्व नगरपालिकांचे आणि महापालिकेचे नगरसेवक, तसंच स्वीकृत नगरसेवक आणि पंचायत समितीचे सभापती हे मतदान करणार असतात. हे मतदार आहेत त्याचे. या सगळ्याचा जर आपण हिशेब केला तर आपल्याला असं दिसेल की सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केला आणि पक्षीय बलाबलाचा विचार केला तर महायुती म्हणून जर कायम राहिली तर निश्चितपणे एक जागा त्यांची अगदी आरामात इथून निवडून येऊ शकते. महाविकास आघाडीला मात्र इथं खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल, फार मोठी ताकद लावावी लागेल. विशेषतः महायुतीतल्या शिवसेना किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घ्यावं लागेल तरच महाविकास आघाडीला या मतदारसंघात विजय मिळणं शक्य आहे. आता परंपरेनं जर आपण पाहिलं तर ही जागा काँग्रेसकडे आहे. म्हणजे आता मागच्या निवडणुकीमध्ये ही काँग्रेसकडे असल्यामुळं काँग्रेस या जागेवरती पुन्हा एकदा दावा करणार यात शंका नाही. आणि गेल्या वर्षी म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये ही जागा काँग्रेसला देण्यात आलेली होती, राष्ट्रवादीचा हक्क असून सुद्धा. त्यामुळं राष्ट्रवादी सुद्धा या जागेवरती हक्क सांगणार. विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती या जागेवरती हक्क सांगणार, यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा असंच होणार आहे की भारतीय जनता पक्षात जरी महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना असली तरी या तिन्ही पक्षांचं काही फार जमेल या मतदारसंघात असं बिलकुल वाटत नाही. सांगली जिल्ह्यातही त्यांच्यामध्ये फाटाफूट झालेली होती, निवडणुकीमध्ये झाली ती, नंतर बहुमत सिद्ध करताना जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना सुद्धा फाटाफूट झाली ती. सातारा जिल्ह्यात तर संघर्ष झालेला आहे. म्हणजे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रचंड संघर्ष झालेला आहे. आणि त्यामुळं शिवसेनेचे नेते अत्यंत संतप्त आहेत. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत जे काही झालं त्याचं उत्तर काढू असा इशारा भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे. त्यामुळं या तिन्ही महायुतीतल्या पक्षांचं सुद्धा
समन्वय होईल, एकत्र येतील, जागेच्या बाबतीत काही समन्वय होईल अशी चिन्ह आत्ता तरी दिसत नाही. आता नंतर काय होईल आपल्याला सांगता येत नाही. आता ह्या मतदारसंघामध्ये साधारणपणे जिल्हा परिषद, नगरपालिका यामध्ये ज्यांचं वर्चस्व असतं त्या उमेदवाराला, त्या पक्षाला किंवा त्या गटाला इथं प्राधान्य मिळतं उमेदवारीमध्ये. सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की आमदार जयंत पाटील यांचं बऱ्यापैकी या मतदारसंघावरती वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांच्याकडे आहेत, वाळवा तालुक्यातले आहेत, शिराळा तालुक्यातले त्यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. याशिवाय त्यांच्याकडं आष्टा आणि ईश्वरपूर ह्या 2 नगरपालिका आहेत. त्यामुळं मोठी ताकद आज जयंत पाटलांची ह्या मतदारसंघामध्ये असं आपल्याला दिसेल. त्याच्या पाठोपाठ आपल्याला दिसेल की सुहास भैया बाबर जे आहेत शिवसेनेचे आमदार, त्यांची ताकद चांगली आहे. त्यांचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्याशिवाय विटा नगरपालिका त्यांच्याकडे संपूर्ण आहे. आटपाडी नगरपालिकेमध्ये त्यांच्या पक्षाचं वर्चस्व आहे, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळं त्यांचेही या मतदारसंघावरती वर्चस्व आहे असं आपल्याला दिसेल किंवा त्यांचा प्रभाव आहे. तिसरं आपण जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडं जिल्हा परिषदेचे 8 ते 9 सदस्य आहेत. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे 16 सदस्य आहेत एकूण जर आपण पाहिले तर सगळे मिळून. आणि त्याशिवाय जतची नगरपालिका त्यांच्याकडे आहे, नगरपालिकेतले सदस्य त्यांच्याबरोबर आहेत. आणखी एक प्रभाव असलेले या मतदारसंघातले नेते म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील. त्यांच्याकडे तासगाव नगरपालिकेची सत्ता आहे. तासगाव पंचायत समितीचे सभापती त्यांच्याबरोबर आहेत, कारण सभापतींनाच या मतदारसंघामध्ये मतदानाचा अधिकार असतो. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे 2-3 सदस्य संजय काकांच्या बरोबर आहेत. याशिवाय जर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर 6 सदस्य जिल्हा परिषदेचे हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हा सगळा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर या महापालिकेतल्या एकूण पक्षीय बलाबलाचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे अधिक सदस्य आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत अजितदादांच्या, आणि काँग्रेसचे सदस्य आहेत. या सगळ्याचा सुद्धा जरी विचार केला तर विश्वजित कदम यांची सुद्धा इथं वजन आपल्याला या मतदारसंघातलं लक्षात येतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक असतील अशी साहजिकच चर्चा सुरू होणार आहे. त्यामध्ये सगळ्यात ठळक नाव आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री वहिनी पाटील यांचं नाव एक पुढे येऊ शकतं इच्छुक उमेदवार म्हणून. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्याचा हा पुन्हा वेगळा विचार आहे. त्यानंतर जिल्हा बँकेचेच संचालक असलेले पृथ्वीराज पाटील यांचंही नाव पुढे येऊ शकतं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले शेखर इनामदार यांचंही नाव पुढे येऊ शकतं. आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेले समित कदम यांचंही नाव येऊ शकतं. आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचंही नाव येऊ शकतं. याशिवाय जयंत पाटील जे नाव सुचवतील, जयंत पाटील ज्या नावाला पाठिंबा देतील ते नावसुद्धा इथं प्रबळ ठरू शकतं. सुहास भैया बाबर आणि गोपीचंद पडळकर हे ज्या नावासाठी आग्रही राहतील त्या नावाला सुद्धा इथं वजन प्राप्त होऊ शकतं. तर अशी एकूण ही स्थानिक स्वराज्य संस्थे मतदारसंघाची निवडणूक आहे. आता यामध्ये महायुतीमध्ये समन्वय होतो का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ता तरी परिस्थिती तशी कठीण दिसतीये. महाआघाडीमध्ये सगळेजण एकत्र आले. महायुतीतले सर्व घटक पक्ष म्हणजे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवाय जर याच्यातून महायुतीतनं जर 2 पक्ष त्यांच्याबरोबर आले तर निश्चितच त्यांचं सुद्धा प्रबळ तो पक्ष ती आघाडी ठरू शकते. भारतीय जनता पक्षाला मात्र महायुतीतल्या अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदेंची शिवसेना ह्यापैकी एका पक्षाला त्यांना बरोबर घ्यावं लागेल किमान, तरच त्या भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघामध्ये आपला प्रभाव दाखवता येईल. अशी सगळी एकूण परिस्थिती आहे सगळ्या मतदारसंघामधली. जर आपण पाहिली तर पाहूया नेमकं काय होते ते. या निवडणुकीच्या बरोबरच मे महिन्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक सुद्धा होती एप्रिल-मे मध्ये. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आत्ताचं जर पक्षीय बलाबल जर आपण विधानसभेतलं लक्षात घेतलं, विधानसभेतून उमेदवार निवडून द्यायचे असतात विधान परिषदेसाठी, ते पक्षीय बलाबल जर आपण लक्षात घेतलं तर 8 उमेदवार महायुतीच्या वाट्याला येणार आहेत आणि 1 महाविकास आघाडीच्या वाट्याला जातोय.
त्यामुळं त्या 8 जागांची कशी ॲडजस्टमेंट होतीये त्यावर सुद्धा ह्या मतदारसंघातल्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्या 8 जागांमध्ये सुद्धा अनेक इच्छुक आहेत. सांगली जिल्ह्यातूनही अनेक इच्छुक आहेत. त्यामध्ये स्वतः समित कदम आहेत, जयश्री वहिनी पाटील आहेत, पृथ्वीराज पाटील आहेत, संजय काका पाटील स्वतः आहेत. असे अनेक उमेदवार किंवा अनेक नेते या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांचं सुद्धा नाव त्या बाबतीत येऊ शकतं पुढं. पाहूया नेमकं काय होतंय ते. या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडं आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे, कारण त्या निवडणुकीचे आता वेध लागतील, कारण ह्या सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. स्वीकृत सदस्यांच्यावर सर्व निवडी झाल्यानंतरच ह्या निवडणुकीसंदर्भात काहीतरी हालचाल होईल प्रशासकीय पातळीवर असं वाटतंय. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.